नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीचे जानेवारी ते जूनमधील महत्त्वाचे प्रश्न बघणार, जे की आपल्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. तर चला वेळ न वाया आपल्या लेक्चरला आता सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न, अनुसूचित जातींच्या म्हणजे SCच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर आपले तेलंगणा ठरले आहे. बघा, तेलंगणा राज्य काय SCच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करणाऱ्या देशातील आपलं पहिलं राज्य ठरलं आहे. समोरचा प्रश्न बघा आता, देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी. देशाचे कितवे? तर लक्षात ठेवा, देशाचे 52वे आणि कोणी? तर न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी शपथ घेतली आहे. तर चला समोरच्या पॉईंटकडे बघा, ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर केरळ राज्य ठरले. काय? तर ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू केली. कोणत्या राज्याने? केरळने. बघा, 2022मध्ये राष्ट्रीय ई-विधान अर्ज लागू करणाऱ्या देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर नागालँड. विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर पंजाब ठरले आहे. बघा, आता समोरच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा, स्वतःचे सर्च इंजिन सेवा सुरू करणाऱ्या देशातील पहिली विधानसभा कोणती ठरली? तर पंजाब विधानसभा यांनी काय केले? स्वतःचे सर्च इंजिन सेवा सुरू केली. कोणत्या? पंजाबच्या विधानसभेने. भारतातील सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोणता ठरला आहे? तर अमेरिका. आपला 2025 भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोणता ठरला आहे? तर अमेरिका ठरला आहे. बघा, न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजे NDB नाव 11वा सदस्य कोण ठरला आहे? तर इंडोनेशिया ठरला आहे. बघा, न्यू डेव्हलपमेंट बँकेचा कितवा? तर महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, 11वा सदस्य ठरला आहे. कोण? तर इंडोनेशिया. आता जाऊया आपण समोरच्या पॉईंटकडे. बघा, भारतातील पहिला एकात्मिक वस्त्र उद्योग पार्क कोणत्या राज्यात स्थापन केला जाणार आहे? तर मध्य प्रदेशमध्ये स्थापन केला आहे. भारतातील पहिला काय? तर एकात्मिक वस्त्र उद्योग पार्क. महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP क्वेश्चन आहे, लक्षातच ठेवा. येणाऱ्या आपल्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहे. बघा, महाराष्ट्रातील पहिले PM मित्रा पार्क कुठे उभारण्यात येणार आहे? तर अमरावती. महाराष्ट्रातलं पहिलं कुठे उभारण्यात आहे? तर अमरावतीमध्ये. आणि देशातलं बघा कुठे? तर मध्य प्रदेशमध्ये. हे लक्षात ठेवा. बघा, मानव विकास निर्देशांक अहवाल 2025मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर 130 आहे. कशात? मानव विकास अहवाल निर्देशांकामध्ये भारताचा 2025मध्ये क्रमांक किती आहे? तर 130 आहे. बघा, आता चला समोरच्या पॉईंटकडे जाऊ आपण. बघा, लिंग असमानता निर्देशांक म्हणजे GDP मध्ये भारताचा क्रमांक कितव्या स्थानी? भारत तर 102 स्थानी. एक मिनटं, इथं तर इथे आहे GDI. बघा, भारताचा लिंग असमानता निर्देशांक म्हणजे GDI मध्ये भारताचा क्रमांक कितवा? तर 102 आहे. समोर बघा, जागतिक आनंद अहवाल 2025मध्ये भारत कितव्या क्रमांकाचा आहे? तर 118 आहे. कशात? जागतिक आनंद अहवाल निर्देशांक 2025मध्ये भारत 118 क्रमांक. मित्रांनो, निर्देशांक आपल्या परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे निर्देशांक लक्षातच ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, ही जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तुम्ही ती जॉईन करा आणि तिथे तुम्हाला ही PDF भेटून जाईल. समोरचं पण बघा, एकच मिनटं. बघा, माधव राष्ट्रीय उद्यानाला देशातील 18वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. तर कोणत्या राज्यामध्ये येतो? तर मध्य प्रदेशमध्ये. कोणता? माधव राष्ट्रीय उद्यानाला देशातील कितवा? तर 58वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. चला आता समोरच्या पॉईंटकडे जाऊ आपण. बघा, आशाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अजय भूषण प्रसाद पांडे. बघा, कोणत्या बँकेचे? तर आशाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे काय झाले? ते उपाध्यक्ष झाले. बघा, समोरचं पॉईंट बघा, राष्ट्रकुलाच्या 7व्या सरचिटणीस म्हणून पदभार कोणी स्वीकारला आहे? तर शेर्ली बॉचवे. बघा, यांनी राष्ट्रकुलाच्या कितव्या? 7व्या सरचिटणीस म्हणून यांनी पदभार स्वीकारला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची? तर बघा, कर्टी कॉवेंट्री यांची नियुक्ती करण्यात आली. हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा, लक्षात ठेवा. समोरच्या पॉईंटकडे जाऊ मग आता. बघा, ॲथलेट्स कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मीराबाई चानू यांची. बघा, कशाच्या? इम्पॉर्टंट आहे बरं का, हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. तर ॲथलेटिक कमिशनच्या अध्यक्षपदी मीराबाई चानू यांची नियुक्ती करण्यात. बघा, केंद्र सरकारने पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? शिवसुब्रमण्यम रमण. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. कोणता? केंद्र सरकारच्या पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली आहे. कोणाच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पश्चिम विभागीय परिषदेची 27वी बैठक पार पडली? तर कोणाच्या? अमित शहा. बघा, आणि पुणे येथे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. पुणे येथे ही पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती आणि महाराष्ट्रातली भरलेली टोटल ही 8वी होती. बघा, महाराष्ट्रामध्ये आयोजित केलेली 8वी होती आणि पुण्यामध्ये भरलेली पहिल्यांदा होती. कोण होती तिचे अध्यक्ष? तर अमित शहा होते. कोणती? तर पश्चिम विभागीय परिषद किती बैठक होती? तर 27वी बैठक होती. चला आता समोरच्या पॉईंटकडे जाऊ आपण. बघा, आता 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
तर ज्ञानेश्वर कुमार यांची. हा पॉईंट लक्षात ठेवा. कितवे तर 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून. बघा, स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहितेची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर उत्तराखंड ठरले आहे. आणि स्वातंत्र्यापूर्वी कोणते होते आपले तर गोवा होते बघा. आणि स्वातंत्र्यानंतर उत्तराखंड हे पहिले ठरले आहे. बघा, महाराष्ट्राच्या 15व्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे देवेंद्र फडणवीस हे कितवे मुख्यमंत्री ठरले आहे तर 31वे मुख्यमंत्री ठरले आहे. बघा, देवेंद्र फडणवीस हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण कितवे तर 31वे ठरले. हा पॉईंट लक्षात ठेवा. बघा, आता समोरच्या मुद्द्याकडे जाऊ. आता बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे 48वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली तर न्यायमूर्ती अलोक आराधे. बघा, कितवे तर 48वे लक्षात ठेवा. आणि कोण येतं न्यायमूर्ती अलोक आराधे. बघा, वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमची वार्षिक बैठक 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती तर दावोस स्वित्झर्लंड येथे. बघा, किती 2025ची बैठक होती कशाची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची आणि कुठे आयोजित करण्यात आली दावोस स्वित्झर्लंड येथे. हा पॉईंट लक्षात ठेवा. बघा, GST परिषदेची 55वी बैठक निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कुठे आयोजित करण्यात आली होती तर राजस्थान जैसलमेर येथे. बघा, राजस्थान जैसलमेर येथे किती होती तर 55वी बैठक होती GSTची. आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली तर निर्मला सीतारामन. बघा, एका प्रश्नामध्ये तुमचे 3 ते 4 प्रश्न कव्हर करतात. GSTची 55वी बैठक होती, निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती आणि कुठं राजस्थान जैसलमेर येथे पार पडली होती. हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. क्वेश्चन आपल्याला कसाही फिरून विचारला जाऊ शकतो, त्यामुळे सगळे पॉईंट लक्षात ठेवत चला. आता समोरचा पॉईंट बघा, केंद्र सरकारने GDPच्या मोजणीसाठी नवीन आधारभूत वर्ष घोषित केले. बघा, तर कोणते 2022-23 हे नवीन आधारभूत. याच्या आधी कोणतं होतं 2011-12 आपले होतं. आता कोणतं आहे तर 2022-23 हे GDPच्या मोजणीसाठी आधारभूत वर्ष घोषित केले नवीन. कोणतं 2022-23. हा पॉईंट लक्षात ठेवा. बघा, भारत जगातील कितव्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश बनला आहे तर दुसऱ्या क्रमांकाचा. पहिल्या क्रमांकाचा कोणता आहे तर पहिल्या क्रमांकाचा आहे चीन. भारत कितव्या क्रमांकाचा बनला आहे तर दुसऱ्या क्रमांकाचा. बघा, हायड्रोजन वाहतूक करण्यासाठी डिझाईन केलेले पाईप विकसित करणारी भारतातील पहिली कंपनी कोणती ठरली. बघा, तर कोणती टाटा स्टील. म्हणजे हायड्रोजन वाहतूक विकसित करण्यासाठी बघा ही पहिली ठरली आहे. बघा, वन परिसंस्थेला ग्रीन GDPशी जोडणारे कोणते राज्य हे भारतातील पहिले राज्य बनले तर छत्तीसगड. काय तर वन परिसंस्थेला ग्रीन GDPशी जोडणारे भारतातील पहिले राज्य ठरले. कोणतं तर छत्तीसगड राज्य. बघा, बघा, छतावरील सौर स्थापनेमध्ये भारतातील कोणते राज्य अव्वल स्थानी आहे. मग छतावरील जी सौर ऊर्जा आपण म्हणतो सौर ऊर्जा निर्मिती, त्या छतावरील सौर ऊर्जा स्थापनेमध्ये भारतातील पहिले राज्य कोणते ठरले अव्वल राज्य तर आपले गुजरात ठरले आहे. बघा, पंचायत राज व्यवस्थेच्या एकूण हस्तांतरण निर्देशांक क्रमावरीत अव्वल स्थानावर कोणते राज्य आहे तर कोणते कर्नाटक राज्य. कशामध्ये पंचायत राज व्यवस्थेच्या एकूण हस्तांतरणाच्या निर्देशांकात बघा क्रमवारीत कोणते तर आपले कर्नाटक राज्य काय तर अव्वल स्थानी आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, अशा प्रकारचे आपण करंट अफेअरचे क्वेश्चन घेत असतो. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचे आहे, जेणेकरून करंटचे नवीन नवीन PDF तुम्हाला भेटत जाते. आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, ते तुम्ही ते जॉईन करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते PDF मी सारख्या प्रोव्हाइड करत होतो. तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊन नंतर रिव्हिजनसाठी तुम्हाला त्याचा फायदा होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.